राहुल गांधी अचानक इतके पॉप्युलर कसे झाले? मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याला आपलीशी कधी वाटते जेव्हा ती व्यक्ती आपल्या समस्या जाणून घेते आणि त्या समस्यांमधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी कोणाशीही लढायला तयार असते. अगदी तसंच राहुल गांधींच्या बाबतीत झालेलं आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधींनी ज्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांचा गळा पकडलाय ना, अगदी तेच कारण आहे सामान्य जनतेला राहुल गांधी आपलेसे वाटायला. कारण हा एकच माणूस असा आहे की त्याने जनतेचे अगदी योग्य मुद्दे उचलून धरले आहेत. यामध्ये पेपर लीक असो, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज असो, छात्रों की गूंज उपक्रम असो, त्यामध्ये स्पेशली मुली आणि महिलांचे प्रश्न ऐकणारा त्यांचा स्वभाव असो, हा माणूस कोणालाही न घाबरता एका सामान्य नागरिकासारखा प्रत्येक ठिकाणी एक जागरूक आणि जिम्मेदार नागरिकासारखा मदतीसाठी तयार असतो. आणि मित्रांनो, आत्ताच्या घडीला अशाच नेतृत्वाची आपल्या देशाला गरज आहे, ज्यांचे विचार सकारात्मक आहेत, त्यांच्याकडे दूरदर्शी विचारांचा खजिना आहे, इमानदार आणि वफादार आहेत. राहुल गांधींच्या मते देश विश्वगुरु बनवू किंवा न बनवू, देशातील जनता आनंदी राहिली पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये असा एकही नेता नाही जो मनमोकळेपणाने त्यांच्यासारखा बोलू शकतो. जेव्हा सत्तेमधील कोणता नेता भाषण देत असतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाणीव होती की हे जनतेपासून काहीतरी लपवत आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये कोणतीही व्यक्ती आपला प्रश्न विचारू शकते किंवा समस्या सांगू शकते. यावर राहुल गांधींनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट त्या व्यक्तीला त्यांनी प्रोत्साहित केले आहे. परंतु सत्तेत बसलेले मंत्री अगदी या उलट आहेत. देशातील नागरिकांनी जर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला तर त्यांच्या मते तो देशाचा किंवा महाराष्ट्राचा अपमान होतो. प्रश्न विचारलेल्या नागरिकाला पोलिसांची धमकी दिली जाते आणि त्याला खाली बसवलं जातं. आणि विशेष म्हणजे राहुल गांधींचं जे भाषण असतं, मनमोकळेपणाचं त्यांचं बोलणं असतं, ते विदाऊट डेली प्रॉम्प्टर असतं. राहुल गांधी असा नेता आहे जो महिलांसाठी आणि मुलींसाठी इन्स्पायरेशन बनलेला आहे. पुण्यामधलं राहुल गांधींचं भाषण सत्ताधाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. अक्षरशः राहुल गांधी बोलताना अंगावर शहारे येतात, डोळ्यांतून पाणी येते. काय बोलले राहुल गांधी, द अनस्टॉपेबल मॅन. राहुल गांधींनी महिलांची काय व्हॅल्यू असते ते सांगितलं, प्रत्येक महिला किती युनिक असतात ते सांगितलं, महिलांचे काय हक्क असतात ते सांगितलं. राहुल गांधी आतापर्यंत कोणासमोर झुकले नाही. त्यांनी संसदेमध्ये जनतेचे इतके प्रश्न मांडले की अध्यक्षांना त्यांचा माईक बंद करावा लागतो. शेवटी एकच बोलेल, या माणसामध्ये खरंच दम आहे. मित्रांनो, तुम्हाला राहुल गांधींबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.